वन विभाग व सामाजिक वनीकरण विभाग सातारा यांच्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात फलटण येथे वारकऱ्यांना व नागरिकांना 1 लाख सीडबॉल व 30,000 फळझाडे बियाणांचे वाटप करण्यात आले। यावेळी लोकशाही भारतने संवाद साधून अधिक माहिती घेतली असता विभागीय वनाधिकारी हरिचंद्र सुभाष वाघमोडे यांनी पुढील माहिती दिली। नमस्कार, मी हरिचंद्र सुभाष वाघमोडे, विभागीय वनाधिकारी सामाजिक वनीकरण विभाग सातारा। वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी आपण संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या दरम्यान सीडबॉलचं वाटप करत असतो आणि बियाणांचं वाटप करत असतो। यावर्षी जवळपास आपण 1 लाख सीडबॉल त्या ठिकाणी तयार केलेले आहेत आणि ते आपण या ठिकाणी वाटप करत आहोत। सोबतच जवळपास 30,000 बियाणांचं पॉकेट्स आपण त्या ठिकाणी तयार केलेले आहेत, त्याचं देखील आपण वाटप करत असतो। याच्या पाठीमागे उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त वृक्ष लागवड त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि आपला जो परिसर आहे तो हरित झाला पाहिजे। याच्यामध्ये सीडबॉल आणि सीडच्या पॅकेट्समध्ये प्राधान्यानं त्याच्यामध्ये कडुलिंब आहे, चिंच आहे, आवळा आहे, सीताफळ आहे, या प्रजातींच्या बिया त्या ठिकाणी उपलब्ध आहेत। सोबतच त्या सीडबॉलमध्ये देखील त्याच्या बिया, विशेषतः बांबूचं देखील त्याच्यामध्ये बी आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे, जेणेकरून जे काय वारकरी बांधव आहेत ते वारकरी बांधव या रस्त्यावरून दरमजल करत असताना रस्त्याच्या दुतर्फा त्या ठिकाणी ते सीडबॉल टाकतील आणि त्याच्यातून त्या ठिकाणी चांगले वृक्ष त्या ठिकाणी तयार होतील, हा उद्देश या पाठीमागे आहे। धन्यवाद।